नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे आगेकूच करताना पाहायला मिळतात। मात्र जे समाज बांधव या ठिकाणावरून बीड जिल्ह्यातून निघालेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांची जी जेवणाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक कुठलाही माणूस उपाशी राहू नये याच्यासाठी ही व्यवस्था केलेली। माझ्याबरोबर जे व्यवस्थापक आहेत ते आहेत। काय वाटतंय, काय काय या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आणि काय या जेवणामध्ये आपण देणार आहोत या नागरिकांना? या ठिकाणी चपाती, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकरी, ठेसा, लोणचं, चटणी आणि सिपी आमटी आणि मोकळा लाडू आणि कांदा अशी या ठिकाणी सर्व पाटोदा, आष्टी आणि शिरूर मतदारसंघातील सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी पोहोच केलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं की जी चव आहे ती आगळी वेगळी असते। या ठिकाणी पंगतमध्ये जेवताना त्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो। काय वाटतं या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने? या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था करत असताना सगळ्या गावकऱ्यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की मनोजदादा आपल्या गावचे आहेत। आपल्या गावामध्ये मनोजदादांच्या प्रेमाखातीर समाजासाठी मनोजदादा झगडत आहेत आणि आज मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येणार आहेत। समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत तर आपण जेवण देत असताना जे आपल्या आवडीचं जेवण असतं, लोकांना ते जेवण आवडणार आहे अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी गावकऱ्यांनी ठरवलं आणि त्यामध्ये सिपी आमटी म्हणजे हा एकदम महत्त्वाचा ॲटम मानला जातो आणि तो ॲटम या ठिकाणी पदार्थ सगळ्या लोकांच्या सेवेसाठी आम्ही तयार केलेला आहे आणि ती जी चव आहे ती चव प्रत्येक जो आलेला समाज बांधव आहे ती चव घेत असताना एक समाधान व्यक्त होत आहे की चला मनोजदादाच्या गावामध्ये आज व्यवस्थितरित्या आपली सेवा या ठिकाणी होत आहे आणि ती सेवा यशस्वी करण्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील प्रत्येक घरातील एक मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेला आहे। नुसता मराठा बांधवच नाहीत, आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे मुस्लिम बांधव आहे, वंजारा बांधव आहे, ओबीसी बांधव सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाची भावना एकच आहे की आज मनोजदादाने जे आंदोलन उभा केलेलं आहे या आंदोलनामध्ये मनोजदादांची जी भावना सरळ आहे या सरळ भावनेमध्ये त्यांना यश मिळलं पाहिजे आणि ते एकीकडे सरकार तारीख पे तारीख देतंय। काय वाटतं हे पहा, या बाबतीमध्ये मनोजदादा सक्षम आहेत। मनोजदादा त्यांना भरून पुरलेले आहेत आणि मनोजदादा त्या बाबतीमध्ये ते बोलत आहेत। आमची एकच भावना आहे, मनोजदादा जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचा आमचा समाज, संपूर्ण समाज प्रामाणिकपणे काटेकोरपणे त्या ठिकाणी पालन करत आहे आणि नक्कीच आपण पाहिलं की मनोजदादा जे आदेश देतील ते आम्ही पाळू। काय वाटतं या ठिकाणी जी व्यवस्था आहे? अप्रतिम अशी व्यवस्था या ठिकाणी आहे। या ठिकाणी वेगवेगळे पेंडॉल लावलेले आहेत, त्यामुळं लोकांना तिकडनं येणाऱ्या लोकांना तिकडं सोय होती, इकडनं येणाऱ्या लोकांना इकडं सोय होती। आल्याबरोबर लोक इथं जेवणासाठी बसतायत। स्वयंसेवक जे आहे तिथं प्रत्येक जण आल्याला हा स्वतः ती सेवा द्यायला तयार आहे। लोकांनी एवढे छान पदार्थ बनवून आणलेले आहेत। आताच अंतापूर या गावाने लाडू आणले होते, भाकरी, ठेसा, लोकांना सिपी आमटी जो प्रकार आहे तो अतिशय आवडत आहे। म्हणजे या ठिकाणी आनंद सोहळा या ठिकाणी हा होत आहे मनोजदादांच्या गावामध्ये आणि खास करून हे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये येत असल्याने या ठिकाणी अतिशय या ठिकाणी आपण पाहिलंय की जे आयोजक आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, मात्र ज्यांनी प्रत्यक्षात जेवण केलंय आपल्याबरोबर ते आहेत। काय वाटतंय, तुम्ही या ठिकाणी जेवण केलंय, काय वाटतंय, कशी चव आहे, काय सांगते? आपल्या जे घरात भेटत नाही ते इथल्या स्वयंसेवकांनी आणि प्रत्येक पाटोदा, आष्टी, शिरूर इथल्या लोकांनी आपापल्या घरी येऊन सगळ्याच्या घरून 10 भाकरी, पुन्हा आमटी, बेसन ते सगळ्यांनी आपापल्या घरी येऊन आणलेलं आहे आणि व्यवस्थित सगळ्यांचं जेवण झालं। नक्कीच जी चव आहे ती कशी आहे काका, काय वाटतं, काय सांगते? ही चव अतिउत्तम आहे आणि याच चवीने असं दाखवून दिलंय की सरकार बी जागं होईल आणि चव बी सरकारला गोड लागेल आणि मराठ्याला बी आरक्षण भेटावं अशी म्हणजे सर्व जनतेची विनंती आहे आणि सरकारने ही चव पाहून मराठ्याला आरक्षण द्यावं एवढीच माझी विनंती। नक्कीच आपण पाहिलं की सिपी आमटीची जी चव आहे ती प्रत्येकाने चाखली पाहिजे आणि या ठिकाणी सरकारला सुद्धा आमची विनंती आहे।